वळूयात पुढच्या बातमीकडे। मुंबईमध्ये उपचाराच्या नावाखाली बोकडाचं काळीज मागणाऱ्या बाबाला ताब्यात घेण्यात आलंय। दिंडोशी पोलिसांकडून या भोंदू बाबाला ताब्यात घेत त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला। भूतबाधा उतरवण्याचा दावा करणारा हा बाबा दारूची बाटलीही मागायचा, तर रंगात देवी येते असं म्हणत अपत्य नसलेल्यांना मदत केल्याचा या भोंदूचा दावा आहे। आपण पाहतोय सध्या भोंदू बाबांच्या या सगळ्या ज्या बातम्या येतात त्या पार्श्वभूमीवर कारवाईला सुद्धा वेग आलेला आहे। दुसरीकडे बोकडाचं काळीज मागणारा हा अनोखा बाबा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। भूतबाधा उतरवण्याचा दावा तो करायचा आणि दारूची बाटली मागायचा अशी माहिती समोर आली आहे। दिंडोशीमध्ये भोंडू बाबाचा पर्दाफाश करणारे भाजपचे नगरसेवक ॲडव्होकेट सिद्धार्थ शर्मा सध्या आमच्या सोबत आहे। काय प्रकरण होतं, कशा प्रकारे लोकांसोबत हा फसवणूक करत होता, काय सांगणार? भोंदू बाबा हे 4 महिना अगोदरपर्यंत जिम इन्स्ट्रक्टर होता। भोंदू बाबा लोकांकडून एक चिट देऊन त्यांच्याकडून मागत होता बकरीची कलेजी, लाल कपडा, काला कपडा, निंबू, टाचणी, सिगरेट। विधी करून कोणी तिकडे येऊन फेकायचं, तेही कोण फेकतंय तेही आम्हाला दिसलं। नंतर सिनियर पोलीस इन्स्पेक्टरला आम्ही हे सगळं प्रकरण दिलं आणि त्या कंप्लेंटवर आता एफआयआर झाली आहे। बघा, तो जिम इन्स्ट्रक्टर होता। आता जिम इन्स्ट्रक्टरला मला माहित नाही त्याच्या पाठीमागे कोण आहे जे त्याला हा करण्यासाठी सांगतो।